फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी फडणवीस यांनी बोलावलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित बैठकीला दांडी मारली आहे। पण कल्याणच्या मलंगड इथं आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते, तर कल्याणच्या मलंगड इथल्या पूर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थित असल्यानं ते सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला उपस्थित नव्हते अशी माहिती समोर येते। त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित झाला आहे। कारण काल एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्रीचे मंत्रिमंडळाचे मुख्य नेते असतात, त्यांनी बैठक बोलावलेली होती। त्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गेले नाही, पण ते मलंगडवर जो पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्यासाठी उपस्थित होते। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषदेमध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली दौऱ्यामध्ये भेट घेणार नाही असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। शरद पवार यांचा विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतात। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील हे जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सारं काही आलबेल नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। तर पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर ठाकरे सेनेकडून त्याच्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणी एक मोठी माहिती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली दौऱ्यामध्ये भेट घेणार नसल्याचं ते म्हणतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? आपण बघतोय ज्या पद्धतीच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला घेऊन किंवा महाराष्ट्रातील जे पक्ष आहेत त्यांना घेऊन दिल्लीमध्ये घडतायत, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचं दिसतंय। बरोबर आहे। महाविकास आघाडीमध्ये बिघाडीसाठी ज्या पद्धतीनं वातावरण तयार केलं होतं संजय राऊतांनी, त्या वातावरणाचे पुढचं पाऊल आता पडताना दिसत आहे आपल्याला, ज्या निमित्ताने दुफळी निर्माण झालेली आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी जी टीका शरद पवारांवरती केली होती आणि शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं असं आमचं मत आहे, पक्षाचं मत असं त्यांचं म्हणणं होतं। या संदर्भात जेव्हा आम्ही आदित्य ठाकरेंना विचारलं तर आदित्य ठाकरेंनी त्यांनी हे स्पष्ट केलं की त्यांच्या वक्तव्याला कोणी विरोध केला का, याचा अर्थ असा होतो की ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे। याचा अर्थ असून असं म्हणता येईल की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं या निमित्ताने चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे जर बघितलं शरद पवार यांना टाळताय का आदित्य ठाकरे, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। यापूर्वी जर बघितलं जेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीत आलेले आहे त्यांनी निश्चितपणे सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत येतात तेव्हा शरद पवारांना त्यांना भेटायला येतात, असं चित्र आम्ही दिल्लीत बघितलंय। पण यावेळेस आदित्य ठाकरे दिल्लीत आलेले आहे आणि अशा वेळी त्यांनी सुप्रिया सुळेला भेटत नाहीये आणि शरद पवारांना भेटत नाहीये आणि थेट संजय राऊतांनी जी टीका केली त्या टीकेला ते पाठीराख करतात, त्यांना पाठिंबा देत आहे। याचाच अर्थ असा होतो की महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदेंचा सत्काराच्या मुद्द्यावरून दुफळी निर्माण झाली आहे। आता ही दुफळी कशी जोडली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल की यात अजून काही मुद्दे समोर जातात आणि त्यातली ही दरी वाढत जाते, अशा प्रकारचं चित्र भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल का। पण हेही आहे की काँग्रेस आणि शिवसेना अजून जवळ येताना पाहायला मिळते, कारण की राहुल गांधी यांची निश्चित भेट झाली आहे। त्यामुळे तर शरद पवार नाराज नाही ना, कारण की शरद पवार यांची जवळीकता भारतीय जनता पक्षासोबत वाढत आहे। वारंवार त्यांच्या भेटी एकीकडे एकनाथ शिंदेसोबत देखील भेट होतात, दुसरीकडे अमित शहा आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील त्यांची भेट झालेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय शरद पवारांच्या वतीने वक्तव्य दिलं जातं, सोबतच जितेंद्र आव्हाड यांनी केलेली टीका, या टीकेसही ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की तुम्ही केलं तर प्रेम आणि आम्ही केलं तर रासलीला, अशा प्रकारचे शब्द वापरले होते। त्यामुळे आता यातून कशा पद्धतीनं हे वाक युद्ध पुढे सुरू राहतं आणि संजय